येणं अद्यापता घटनेचा संपूर्ण निकाल लागायचा. एवढी घाई काय झालं अजित पवार? माणिकराव कोकाट्यांना पदावरून टाळायला तयार नाही. कृषी मंत्री याला काढायचं, त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं, त्याला काढायचं. संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशंभर करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस जे भ्रष्ट मंत्री आहेत, जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्यात गुन्हे दाखल झाले, जे मंत्री लेडीज बार चालवतात, डान्स बार चालवतात, असे मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून मांद्यापर्यंत फिरताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखेचा विषय, सुमित फॅसिलिटी वारंवार सांगतोय, इतर सुद्धा लोक बोलतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले. विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्याने घ्या. आता एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील. हे सगळं गंभीर प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटी हा विषय वाटतो तितका सोपा नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कंपनी काय आहे? कोणाची? श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन, म्हणजे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळाराजे, त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात, फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतात. या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा स्पष्ट. कारण हा अमित साळुंखे त्यांचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलं. मध्य घोटाळा बरोबर त्या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्स 108 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे. सगळ्यांनी तेव्हा सांगितलं. आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी, या नव्या कंपनीने कल्याण डोंबिवलीमधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट बरं का नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं 850 कोटी. म्हणजे सगळे 800 कोटीच्या वर. हे नाव जरी सुमित फॅसिलिटी आम्ही साळुंखेचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे? कंपनी मूळची कोणाची आहे? आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली? कल्याण डोंबिवलीचा असेल, पुण्यातला असेल, दारूचा घोटाळा असेल, हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहे. आणि हा सगळ्या मध्य घोटाळ्यातला पैसा, या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो. आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला. बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात ना, नैतिकतेवर, संस्कार, सुसंस्कृतपणा, स्वच्छ कारभार, सहन करणार नाही, पाहून घे, मग यांना पाहून घे. हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुत्रांनी केलेले. आणि म्हणून त्यांनी सध्या धावाधाव केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले, कोणाकडे गेले, ब्लॅक अँड व्हाईट, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं SIT स्थापन करायला पाहिजे. त्यांना SIT स्थापन करण्याचा छंद आहे. त्या SITच्या पुढे काय होतं आम्हाला माहीत नाही. तर इथे एक SIT स्थापन करा आणि त्यांना कालमर्यादा. मग ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं काम असेल 850 कोटीचं टेंडर मिळालेलं आहे. हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली.